विनय पिटक 32 पान नंबर. विनय पिटक 32 पान नंबर. ताटात ठेवलेल्या चिवरासहित कलश जमिनीवर ठेवून महाराज अजातशत्रू व महाराणी वजिरादेवींनी पण गुडघ्यावर उकड बसून भिक्खू संघाचे तिवार वंदन केले आणि अजातशत्रूने उभे राहून संगनायक आर्य महाकाश्यपास विनंती केली की भदंत मी मगधराज श्रेनिक महाराजा बिंबिसारचा सुपुत्र राजकुमार अजातशत्रू आपल्या महाराणी वजिरादेवीसह भिक्खू संघाला चिवर दान करीत आहे. आपण स्वीकारण्याची कृपा कराल. ती यम्मी पी ती यम्पी आर्य महाकाश्यपांनी भिक्खू संघास विनंती करून महाराजा अजात शत्रूंचे 500 अहर्तांचे चिवर दान स्वीकारले. त्यानंतर राजा अजातशत्रूने महाराणी विजया देवीसह रत्नजडित ताटात ठेवलेले कश्यपाशी तलम चिवर रत्नजडित ताटासह घेऊन जिथे आयुष्मान स्थवीर अहर्त आनंद होता तेथे जाऊन दोघांनीही गुडघ्यावर बसून आयुष्मान आनंदास तिवार वंदन करून चिवर दान केले. त्याच वेळी तेथे विराजमान झालेल्या सगळ्या स्वरीरांना पण चिवरदान गेले. सप्तपणी लेणीत आता एकदम शांतता पसरली होती. आयुष्मान आनंदसह 500 अहर्त एका बाजूला अर्ध वर्तुळाकार बसलेले होते तर एका बाजूला अर्धवर्तुळाकारात भिक्खू संघ बसलेले होता. सुई पडली तरी टेकू येईल एवढी शांतता होती. आता तथागत भगवान बुद्धाच्या धम्म विनयाच्या संगायनासाठी महासंगीतीत संगायनाची कार्यवाही चालली होत आहे. संगीतीचे अध्यक्ष संगनायक आर्य महाकाश्यपांनी आता उठून उभे राहून विनयाचे संघाला सूचित केले. आयुष्व संघ माझं म्हणणं ऐकून घेण्याची कृपा करील तर जर संघाला मान्य असेल तर मी औस उपासलीला विनयाबद्दल विचारू काय. त्यानंतर आयुष्मान उपासलीने उभे राहून संघाला सांगितले की भिंते संघ माझं म्हणणं ऐकून घेण्याची कृपा करील. जर पूज्य संघास मान्य असेल तर मी आयुष्मान महाकाश्यपाने विचारलेल्या विनयाला उत्तर देऊ काय.
आता आयुष्मान महाकश्यप आयुष्मान उपालीस उद्देशून म्हणाले, औस उपाली प्रथम पराचिका शास्त्राने कोणत्या ठिकाणी प्रज्ञापित केली